तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन एका लाईव्ह व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आज आपण एकदम खतरनाक विषयावरती व्हिडिओ आहे. आपण आणलाय पॅनमध्ये जो काय ब्लॅक अँड व्हाईट जो इफेक्ट मारतो, म्हणजेच मॉडेलला जो काय ब्लॅक अँड व्हाईट थीमचा इफेक्ट जो आहे तो आपण मारत असतो, तोच इफेक्ट आपण मोबाईलवरती कशा प्रकारे मारू शकतो हेच आपण आज बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शोपन बघा. व्हिडिओ एकदम खतरनाक झाला आहे, त्यासाठी व्हिडिओला एक लाईक तर बनतोच. आणि चॅनल जर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर नक्की आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, कारण की असेच व्हिडिओ जे तुम्हाला रेग्युलरली तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कुठल्याही टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे तर देखील नक्की कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. आणि प्रॉपर आज आपण ब्लॅक अँड व्हाईट थीममध्ये मॉडेलला इफेक्ट आहे तो आपण कशा प्रकारे मारू शकतो हे आपण प्रॉपर बघणार आहोत. तर एकदम डीप गोष्टी जे आहे ते सांगितले जातील, त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. तर प्रॉपर आता आपण कुठलीही टाईम न वाया घालवता आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर म्हणून आपण आला पिक्साल्ट ॲप्लिकेशनमध्ये. तर प्रॉपर आता आपण डीप गोष्टी जे आहेत त्या आपण बघून घेऊया. तर आपण पिक्साल्टमध्ये ब्लॅक अँड व्हाईट थीमचा फोटो जो आहे मॉडेलला इफेक्ट जो आहे तो आपण कशा प्रकारे मारू शकतो ते आपण बघणार आहोत. तर म्हणून नक्कीच व्हिडिओ जो आहे तो खरंच कडक झाला, एकदम जवळचा झाला आहे. त्यासाठी नक्की व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, कारण की काहीतरी नवीन गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला शिकायला भेटतील आणि याच्यात तुमचाच फायदा आहे म्हणून, त्यात काही विषय नाही. तर आता प्रॉपर आपण आलो आहे आपल्या पिक्साल्टमध्ये. तर आपण प्रॉपररित्या आपला जो काही मॉडेल आहे तो आपण इम्पोर्ट करून घेऊया. तर पाहू शकता अशा प्रकारचं एक आपण रँडम बॅकग्राऊंड जे आहे ते आपण घेतलेलं आहे, कारण की आपण प्रॉपर बॅनर जो आहे तो आपण बॅकग्राऊंडवरतीच क्रिएट करत असतो, त्यात काही विषय नाही, हे तुम्हाला माहितीच आहे. तर मी एक रँडम बॅकग्राऊंड जे ते मी घेतलं आहे, कारण की याच्यावरती आपला जो काही मॉडेलचा पिक आहे तो आपला येईल आणि आपण त्याला ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट जो आहे तो आपण मारू शकतो. तर मी आता पहिल्यांदा आपला जो काही पिक आहे तर तुम्ही तो इथं पहिल्यांदा शोधून घेतो. तर म्हणून तुम्ही पाहू शकता आपला जो काही पीक आहे तर तो आपण इथं ॲड केला आहे. तर नक्कीच अशा प्रकारचा आपला जो काही पीक आहे तो आपण ॲड केला आहे. आणि याला तुम्हाला जर इफेक्ट मारायचा असेल तर तुम्ही आपल्या लाईटरूममध्ये जो आहे तो बेसिक इफेक्ट जो आहे तो तुम्ही मारू शकता. तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगून देतो की तुम्हाला जो काही बेसिक इफेक्ट जो आहे तो तुम्हाला जर मारायचा असेल तर तुम्ही तो आपल्या लाईटरूममध्ये पहिल्यांदाच तुम्ही मारून घेऊ शकता, कारण की प्रॉपर लाईटरूममध्ये जो काही इफेक्ट आहे तो आपला येत असतो, फोटोशॉप सारखाच इफेक्ट जो आहे तो आपल्या लाईटरूममध्ये येत असतो. तर नक्कीच तुम्ही बेसिक इफेक्ट जो आहे कॉन्ट्रास्ट असेल, टेक्स्चर असेल तो आपल्या लाईटरूममध्ये तुम्ही मारू शकता. तर आता प्रॉपर आपण ब्लॅक अँड व्हाईट थीमचा फोटो जो आहे तो आपण कशा प्रकारे करू शकतो तर तुम्हाला मी दाखवतो. तर पहिल्यांदा जी काही लेअर आहे मॉडेलची तर ती सिलेक्ट केली मी. त्यानंतर आपण पाहणं इफेक्टच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे. इफेक्टचा ऑप्शन तुम्हाला बघायला भेटत असेल तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं जाईल पहिल्यांदा ब्लॅक अँड व्हाईट थीम जो आहे एपेक्सच्या बाजूला तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट थीम जी तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. तर स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं ब्लॅक अँड व्हाईट HDRचा इफेक्ट जो आहे तुम्हाला बघायला भेटेल. तर याच्यावरती तुम्हाला सिम्पल एकदा क्लिक करायचं आहे आणि इथं वरती तुम्हाला इरेजरचा ऑप्शन बघायला भेटत असेल. तर इरेजरच्या ऑप्शन तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं इरेजचा ऑप्शन तुम्हाला बघायला भेटत असेल. तर म्हणून जो एरिया तुम्हाला कलरफुल ठेवायचा असेल तर तुम्ही इरेज करू शकता एकदम इझिली. तर मी तुम्हाला पहिल्यांदा मी करून दाखवतो. तर प्रॉपर तर साईज जी ती कमी करायची आहे, ऑपिसिटी 100, हार्डनेस जो आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे 90-85पर्यंत. तर मी 90 ठेवतो आहे. तर फोटोला मी झूम करतो, साईज कमी केली आपण. तर अशा प्रकारे आपण जो काही टीड आहे तो आपण अशा प्रकारे जो आहे तो आपण इरेज करू शकतो एकदम प्रॉपररित्या. आपला जो काही टीड आहे तो अजून आपल्याला उठून दिसेल. तर याच्यासाठी आपण हा जो काही भाग आहे तो आपण करतोय. तर पाहू शकता आपला जो काही टीड आहे तर तो आपला एकदम कलरफुल जो आहे तो आपण चाला आहे आणि तो आपला थोडाफार रेड टाईपचा आला आहे. तर ते आपण रिस्टोर करून घेऊ, म्हणजेच ते आपण एरिया जो आहे तो पूर्णपणे आपण फिल करून घेऊ. तर अशा प्रकारे आपलं जो काही ब्लॅक अँड व्हाईट टीम आहे ती आपली तयार झाली. तर अजूनही व्हिडिओ संपला नाही. तर एक मेन इफेक्ट जो आहे तुम्हाला मी दाखवतो. तर पहिल्यांदा आपण हा जो काही पीक आहे तर तो आपण सेट करून घेऊ. तर तुम्हाला जायचं आहे ॲडजस्टमेंटमध्ये आणि तुम्हाला कॉन्ट्रास्ट जो आहे तुम्हाला वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे कॉन्ट्रास्ट. त्यानंतर तुम्हाला क्लॅरिटी म्हणून वाढवायची 20पर्यंत. त्यानंतर तुम्हाला सॅच्युरेशन जे तुम्हाला डिक करायचं आहे, कारण की आपला जो काही टीड आहे तो एकदम अजून उठून जाईल तुमचा दिसेल. यासाठी आपलं जो काही सॅच्युरेशन आहे होऊ शकता. तर अजून तुम्हाला पूर्णपणे 100% सॅच्युरेशन जे 100+ तुम्हाला करून टाकायचं आहे. त्याच्यामुळे आपला जो काही टीडा जो आहे कलरफुल भाग जो आहे तो आपला अजून उठून दिसेल. यासाठी 100पर्यंत सॅच्युरेशन. त्यानंतर व्ह्यू जो आहे तो तुम्हाला चेस नाही करायचा आहे तर तो 0 राहू द्यायचा आहे. त्यानंतर हायलाईट मायनस थोडीफार फक्त -5. त्यानंतर शॅडो तुम्हाला 20पर्यंत. त्यानंतर बस ओके.
एकदम ओकेमध्ये कार्यक्रम जो आहे तो आपला झाला आहे. तर पाहू शकता भावांनो, आपला जो काही फोटो आहे आणि आपण मॉडेलला जो काही इफेक्ट आहे एकदम फोटोशॉपसारखा आपला जो काही इफेक्ट आहे तो आपण मोबाईलवरती तुम्हाला मारून दाखवला आहे मी, ते पण पिक्सार्ट या ॲप्लिकेशनमध्ये. तर तुम्हाला भावांनो हा जो काही पिक आहे तो तुम्ही आपल्या फोटोशॉपमध्येही वापरू शकता. तुम्हाला जर तुमच्याकडे जर PC नसेल तर तुम्ही मोबाईलवरती अशा प्रकारे ही ट्रिक वापरून तुम्ही आपला जो काही मॉडेलला इफेक्ट आहे तर तो तुम्ही मारू शकता. तर भावांनो, तुम्हाला आजची ट्रिक जी ती तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे देखील नक्की कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. तर भावांनो, खरंच तुम्ही जर अजून आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढं पण असेल लय भारी कंटेंट जे तुम्हाला बघायला भेटतील. तर भावांनो, आजच्यासाठी एवढंच होतं. तर भेटूया पुढच्या एका नवीन एका लय भारी व्हिडिओमध्ये. तर मग त्यांच्याही जय महाराष्ट्र.